केली पाय वाट केली पाय वाट केली पाय माया
माया घाट ओलंगीला माया घाट ओलंगीला माया घाट हरि आठवीला महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की
परमपूज्य सदानंद जी महाराज की जय. विठ्ठल केली पाय वाट उलंघिला माया घाट उलंघिला माया घाट उलंघिला माया घाट केली पायवाट उलंघिला माया घाट जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला जिंकोनिया काळावरी गेले भूमंडळा जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला निळा म्हणे ब्रह्मेशान निळा म्हणे ब्रह्मेशान पावोनी लाविले निशान जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला विठ्ठला शरम मनाखेयमानंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथे तिख्यातम दैवतमाश्रये यत्कृपा लवमात्रेण महिषो वेदपारगा ज्ञानेश्वरं तमाचार्यं वंदे बद्धांजलिर्मुदा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरून आले त्या भगवंताची असीम कृपा या महाराष्ट्रावर. सगळ्या देशाला मिळून राष्ट्र म्हणतात त्यामुळे मधल्या गाभ्याला महाराष्ट्र म्हणतात. काय वैशिष्ट्य? कारण महा हा शब्द लागतो तो सामान्य नाही असामान्य. सगळे वैष्णव आहेत पण ज्ञानदेव वैष्णव मोठा महा म्हणजे मोठा. निवृत्ती संत हा सोपान महा वैष्णव कठीण पण ज्ञानोबारायची नाही बरोबरी करता येणार. आणि अशा ज्ञानराज माऊलीच्या दरबाराची चिंतन सेवा कीर्तनाची सेवा साधारणतः 1 तास उशिरा सुरू झाली आणि सगळ्याला कल्पना आहे आळंदीकरणाच नाही संस्थेतल्याच नाही सगळ्या महाराज लोकांना सुद्धा मी येईपर्यंत खरं वाटत
म्हणून श्याम महाराजाला परेशान केलं, पत्रिका छापली. 10 वाजून गेले तर आणखी महाराज नाही, 11 वाजले महाराजाचा पत्ता नाही. मग उगीच आम्हाला फसवलं का काय? फसवत नाही. पण ते काय, 2 गोष्टी. पुष्कळ वेळेस कार्यक्रम माझ्याकडून उडवण्यात येतो. तब्येतीचं कारण, ऍक्सिडेंटचं कारण, ऑपरेशनचं कारण मी नियमात वागत नाही, वेळेच्या नियमात नाही, कथा कीर्तनाच्या नियमात नाही, संप्रदायाच्या नियमात नाही. काही लोक म्हणतील असं का बाबा? मला सगळेच म्हणतात ते उखळी करणं त्याच्या लहरे म्हणले. आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर घातलं पालट टोपलं बसलं म्हणाला. ललितकर महाराज, नामदेव शास्त्री, ढोक महाराज, इंगळे महाराज ही सगळी मोठमोठाली मंडळी म्हणते उखळीकरला कीर्तन दिले. पण ते अगोदर बघा मॅच आहे का. मॅच जर असला तर ते केवढे कीर्तन सोडून देते. काही माणसं ज्यांनी मला धोका दिला मी त्याला धोका दिला. टीट फॉर टॅट, गालिका जवाब पोलीस. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. श्याम महाराज मला धोका देत नाहीत, मी त्यांना धोका देत नाही. मी आजारी आहे, सलाईन लावून कीर्तन संपलं, चक्कर येऊन पडलो, सलाईन लावलं, रात्रभर जागा आहे, ताप सर्दी खोकला. आणि पहाटे 5ला आंघोळ करून निघालो. इथपर्यंत येण्याकरता उशीर लागला. माझ्या बरोबर असलेली मंडळी, कोणाला उलट्या, कोणाला संडास, कोणाला काय. इथं आल्याबरोबर मी श्याम महाराजांना सांगितलं, दादा उशीर झाला तरी हरकत नाही, पण या. तुम्ही विना मंडपामध्ये नुसता विना गड्यात घेऊन अभंग जरी म्हणला तर आमच्या गुरुने शिकून देते की झालं. 2 तास कीर्तन करावं. कीर्तन किती तास करावं याला महत्व नाही, गुण किती यावा. डॉक्टर किती बदलले हे महत्वाचं नाही, औषधं किती बदलले, कोणत्या औषधाला गुण आला. तसं साधनं बदलायची गरज नाही. साध्य तुमचं ठरलं की त्या साध्यापर्यंत जाण्याकरता जे जे साधन लागतं ते केलं पाहिजे. आणि ते साधन जर चुकलं तर साध्य प्राप्त होऊ शकत नाही. आणि अशा संत मालिकेमध्ये ज्ञानोपाय पाया विनाकारण लिहिलेलं नाही. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोपाय आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या बिल्डिंगचा पाया मजबूत आहे, धरणीकंप असो, पूर असो, ढगफुटी असो, शिरा हलत नाही, दगड हलत नाही. बद्री केदारला पाण्याचा लोट आला, मोठमोठे पुल, रेल्वे रुळ, सिमेंट रोड, डांबर रोड, लाईटचे खंबे महाराज वाहून गेले, 5-5 मजली बिल्डिंगी वाहून गेल्या, रस्त्यावरची मंदिर वाहून गेले. बद्री केदारच्या त्या मंदिराचा दगड सुद्धा हलला नाही. सुरुवातीला लोंढा आल्या बरोबर एक मोठाचे मोठा दगड त्या पायरीजवळ येऊन बसला आणि त्या दगडाला पाणी दुभंगून भोवतालून गेलं. चमत्कार. लोक म्हणजे असं कसं देव काय तरी काही सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात. महाराज शताब्दीमध्ये माझं कीर्तन 28 तारखेला पाडवा, 27 तारखेला कीर्तन. त्याच दिवशी गाडी घ्यायची ठरली, गाडी नवी घेतली. पंचायत हे नोटाबंदी, पंचायत पैसे असून तुमच्या नावावर गाडी करता येत नाही. म्हणलं का पैसे द्यायला नाही, हे पैसे तुमच्याजवळ एवढे कुठून आले ते सिद्ध करा. आम्ही लोकांना दिले. तुम्हाला शेती नाही, तुम्हाला नोकरी नाही, तुम्हाला धंदा नाही, कीर्तन भजन करतो दिनरजनी हाची धंदा. मग ह्याच्या पावत्या वगैरे आता कुठून दक्षिणा घेतल्यावर कोणी हातात पैसे दिल्यावर तीच काही पावती असली का महाराज लोकांची. अखेर दुसऱ्याच्या नावची करावी लागली गाडी.
पहिली गाडी दुसऱ्याच्या नावची, ही गाडी दुसऱ्याच्या नावची. लोक म्हणले महाराज 18-20 लाखाची गाडी तुम्ही दुसऱ्याच्या नावची, काय करू? माझ्या हक्काचं मला काहीच नाही. कोणी हक्कानं सांगणार नाही. बायको असती तर तिनं सांगितलं असतं माझ्या नावावर करा. माझं नावच काही गंमतच आहे. काय सत्य असतो. गाडी घेतली, इथं आलो. आमचे सेक्रेटरीच्या तिने नाव ज्याला कीर्तन दिलं ते 1-1 तास फेटा बांधून हजर होतो भजन सुरुवातीच्या अगोदरपासून. आणि तुम्ही संस्थेचे माजी अध्यक्ष असून, विश्वस्त असून ऐन कीर्तनाच्या वेळेस आला आणि तेही अर्धा तास उशिरा. मी अर्धा तास काय केलं? म्हणजे भजन केलं, पाप झालं का? भजन केलं, पाप झालं का? नाही म्हणजे बरोबर आहे, पण लोक वाढले. मी आलो ना आता महाराज, मी माझा कोड सोडला, माझी दिंडी सोडली, माझा कार्यक्रम सोडला. माझ्या कुठल्याच कार्यक्रमाला मी आळंदी सुद्धा आमच्या उपरीकराच्या ह्याच्यावर जात नाही. संस्थेमध्ये मोठेपणाचा लाडका बंकट स्वामीच्या नंतर 84 वर्ष मराठवाड्याला विश्वस्त पद नव्हतं. दांडेकर नावांचा मोठेपणाचा लाडका असल्यामुळं एकमेव 100 वर्षाचा मी एक विद्यार्थी मधुकरी न मागता, नंबर न येता पहिल्या दिवसापासून संस्थेमध्ये जेवायला नाही. सगळे म्हणले मधुकरी मागून लोक नंबर काढतात आणि मग मध्ये येतात. म्हणले 3 पिढ्याचा वशील आहे. त्याचा बाप संस्थेत, त्याचा आजा संस्थेत, आणि इथं सेवा केली आणि सेवेला फळ दिलं पाहिजे. पण ते नियमात वागत नाही. अरे बाबा, मोठ्याचं लेकरू नांदून घ्यायचं असतं, गरीबाच्या लेकराला नांदायचं असतंय. म्हणून गरीबाचं त्रास सहन करतोय, मोठ्याचा त्रास सहन करत नाही. आता श्याम महाराजांचं काय गुणदोष असेल, माझ्यावर प्रेम आहे. महाराज एकच नमुना सांगतो. मला सिनेमाला जावं वाटलं तर मोठे बोला म्हणतो, तो पैसे द्या, सिनेमा बघायचा नाही. संस्थेतून निघालो. मोठे बाप म्हणायचे, मूर्खा, सिनेमाला पैसे मागू. सगळ्याच्या लेखक म्हणायचं, दवाखान्यात जायचं. ते पैसे दिले तर तुझे कुठं बोली म्हणजे पैसे द्यायचे, मी जायचं, बघायचं, यायचं. आणि दुसऱ्या दिवशी पाठामध्येच मोठे बाप म्हणायचं, कोणता बघितला? डॉक्टर का नाही, सिनेमाला यायचं असतं. दवाखान्याचं निमित्त केलं, सिनेमाला गेला. मी लोक तुम्ही सांगतात नका सांगू, तुम्हीच माझं प्रगट बोलले. आणि मी आजपर्यंतही माझा गुन्हा, माझी चूक, माझे दोष लपवून ठेवले नाही. घडलेल्या दोषांचा दिला परिहार. तुमच्याकडून कळलं ना, दोष झाला लगेच माफी मागतो, चुकलं म्हणून. आणि तो दोष जर नसेल, माझा गुन्हा नसेल, तरी कोणापुढे झुकत नाही. उखळ कधी महाराज नरम नसतो. आणि मी यांना म्हणतो ना, लवकर जवळ या, जवळ या. उखळाच्या जवळ आल्याशिवाय काढता उठता येत नाही. तसं काय कमाल आहे महाराज, या कलियुगाची नाही, कृतज्ञता द्वापार आणि कली 4 युगामध्ये माणसाला सगळं माहीत असून कीर्तना करता, संप्रदाय करता, भक्ती करता, नामस्मरणा करता संतांना म्हणावं लागलं, या रे लहान थोर, या बाबा, या बाबा, पुढे या, पुढे या. काही माणसं म्हणते बाहेर नंतर ऐकू वाटलं, ऐकायचं नाही, त्यांनी म्हणतायचं 17 नंबरचा फॉर्म दिली तर दिली परीक्षा, नाही तर फीसच जाईल. पण तमाशामध्ये त्या तिथल्या कार्यकर्त्या म्हणाले, महाग सरकार ते बाईला नाचायला जागा ठेवा, महाग सरकार. तिथं माग सरकत नाही आणि इथं पुढे येत नाही. लोक म्हणतील पुढे काय माग काय. महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, का देवाच्या जवळ, का संतांच्या जवळ, का नामचिंतनाच्या जवळ जायचं, त्याचं कारण आहे सगळ्या जगाला नको असलेली गोष्ट आहे आणि त्याला म्हणतात दुःख.
कोणालाच दुःख आवडत नाही. तुकोबारायसारखा महात्मा सुद्धा भगवंताच्या पुढे विनंती करतो, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उडवणी, आठवीन पाय हा माझा, नवस रात्री आणि दिवस पांडुरंगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे, सहन होत नाही देवा सोडवले बाबा, त्राहे 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 सोडवी अनंता. मग प्रश्न असा पडतो, दुःख जर जगात कोणाला आवडत नाही, का नाहीस होत नाही? सगळ्या जगाला सुख पाहिजे, का मिळत नाही? जगी सर्व सुखी असा कोण आहे? सर्व सुखाची भोगा जन्म गेला, का अशा सर्व सुखाची भोगामध्ये जन्म गेला तर काही हरकत नाही, सुख भोगून तरी मला. सुखाच्या अपेक्षेमध्ये जन्म झाला, सुख भोगायला मिळतच नाही. महाराज, या दुःखाचा अगोदर विचार आणि मग सुखाचा. दुःख गेल्याशिवाय सुख मिळवता येत नाही. रोग नाहीसा झाल्याशिवाय आरोग्य प्राप्त होत नाही. अज्ञान नाहीसा झाल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. मग महाराज, दुःख तरी का व्हावं? आमची अपेक्षा नसतात. किती सोपं आहे. मजलागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे, मनात सुद्धा संकल्प करत नाही. जास्त काय, सगळ्या जगाला माहित आहे स्वप्न खोटे, पण जाग होईपर्यंत ते खरं वाटतं. स्वप्नीचे चेहरे जाईल आहे, पण स्वप्न जर दुःखाचं पडलं तर दिवस सरळ माणूस येऊ, आज वाईट स्वप्न पडलं, आज वाईट स्वप्न पडलं, काय करावं? काय झालं? माझ्या स्वप्नात मीच मेलो. जागा झाल्यावर तू जिवंत आहेस ना, पण मरण्याचं तरी काय स्वप्न? दुसऱ्या दिवशी महाराज दुसरं स्वप्न, हे राजकारण पटत नाही, हे आम्हाला पटत नाही, आणि निवडणुका जाहीर करा, ह्याचं राज्य पटत नाही, त्याचं राज्य पटत नाही. लगेच मध्यामध्ये निवडणुका घेण्याकरता करोडो रुपयाचा खर्च होईल, आणि सध्या आपल्याकडे भारताकडे खर्च असल्यामुळं ते मध्यामध्ये निवडणुका घेता येत नाही वेळ होईपर्यंत. मग तात्पुरतं कोणाला तरी करा, पंतप्रधान करा, मुख्यमंत्री करा. कोणाच्या आध्यात मध्यात नसलेला माझं नाव गेलं. केशव महाराज उखळीकर जसं अचानक त्यांना संस्थेचं अध्यक्षपद मिळालं, तसं त्यांना करा मुख्यमंत्री. मला सूचना मिळाल्याबरोबर फेटा, दाढी, लंडन, पुढे गाड्या, माग गाड्या, इम्पाला, कॅटलॉग, मर्सिडीज, पुढे मला पोलीसची गाडी, सकाळ सकाळ शपथ घ्यायला चालले. मी गेलो तिथं गव्हर्नरनं हातात दिलं. मी केशव नाथ उखळीकर पांडुरंगाची माऊलीची शपथ घेऊन असं म्हणायला, आणि श्याम महाराजांना फोन केला, किती वाजता निघणार आहे? अर्धा घंटा उशीर झाला, काय बॉम्ब पडणार आहे का? चक्रीवादळ येणार आहे का? काही नुकसान होणार आहे का? मी निघालो होतो, कशाला फोन केला? झोपेतून उठवलं. म्हणाला झोपेतून उठवलं, इतकं रागवायचं काय कारण? शपथ घेऊन, मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2 तरी महाराज हेलिकॉप्टर मधून चक्र मारले असते. आता स्वप्नातलं हेलिकॉप्टर जागृतीत काही उपयोग आहे का? माऊली सांगतात माझ्या पदरच नाही, स्वप्नीचे राज्य अथवा मरण हे दोहे हर्ष शोकाचे कारण. मग दुःख नाहीच, सगळीकडे देव जननो हे अवघा जनार्दन. देव सुद्धा कबूल करतो, सर्व सुखाचे आगर असलेला तो परमात्मा कबूल करतो. भगवद्गीतेमध्ये ममैव अंशो जीव लोके, माझे अंश आहे. मग देव जर सुखरूप असेल तर त्याचे अंश जीव दुःखी का? ते देवाकडे न जाता विषयाकडे जातात. भगवंतानं सांगितलं, अहम ममतेची लवड सवडी आणि माते नपवतीची बापुडी. ते माझ्यापर्यंत येतात, पण अहंता ममता आडवी येते आणि ती परमात्म्याकडे जाऊ देत नाही. आणि त्या अहंतेला, ममतेला शास्त्रामध्ये अहमाध्यास आणि ममाध्यास म्हणतात. अहमाध्यास आणि ममाध्यास हे मायेचं कार्य.